आज आपण पाहणार आहोत प्राण्यांचा जीवनक्रम या पाठावरील स्वाध्याय. चला तर पाहूयात. प्रश्न पहिला, जरा डोके चालवा. 1. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? उत्तर, प्रत्येक पक्ष्याचा अंडी उबवण्याचा काळ निरनिराळा असतो. कोंबडीची पिल्ले 20 ते 22 दिवसात अंड्यातून बाहेर पडत असली तरी निरनिराळ्या पक्ष्यात तितकेच दिवस लागतात असे नाही. उदाहरणार्थ, अंडे उबवण्याचा काळ निरनिराळ्या पक्ष्यांमध्ये पुढीलप्रमाणे असतो. कावळा 16 ते 17 दिवस, चिमणी 11 ते 14 दिवस, कबूतर 17 ते 19 दिवस, मोर 27 ते 29 दिवस. सर्वात कमी म्हणजे 11 दिवस आणि सर्वात जास्त पेंग्विनमध्ये 64 दिवस अशा विविध काळासाठी पक्ष्यांची पिल्ले अंड्यामध्ये राहतात. 2. गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही अवस्था कोणती आहे? उत्तर, चतुर ही प्रौढ अवस्था आहे. 3. पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराचे भोके पडलेले दिसतात. काही पानांच्या कडा ह्या कुरतडलेल्या दिसतात. त्याचे कारण काय असेल? उत्तर, पालेभाजीच्या पानांवर काही कीटक अंडी घालतात. या अंड्यातून अळ्या बाहेर आल्यावर पानांना भोके पडलेले दिसतात. अळ्या जे दिसेल ते खात सुटतात. त्यामुळं पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. काही अळ्या व इतर काही कीटक देखील पानांना भोके पाडतात. गोगलगाई सुद्धा पानांना भोके पाडतात. प्रश्न आ, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? उत्तर, कोंबडीच्या अंड्यात पिल्लांची वाढ होत असते. ही वाढ होताना थोड्याशा उबेची गरज असते. त्यासाठी कोंबडी अंड्यावर बसून स्वतःच्या शरीरातील उष्णता अंड्यांना देते. अशा रीतीने अंड्यातील पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडीला अंडी उबवावी लागतात. 2. अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? उत्तर, अंड्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या काळजीपोटी कोंबडी आक्रमक होते. अंड्याच्या जवळ कोणीही जाऊ नये यासाठी ती अशी वागत असते. 3. फुलपाखरांच्या वाढीच्या अवस्था कोणत्या? उत्तर, अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? उत्तर, बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या कोश ही अवस्था 11 किंवा 12 दिवस असते. या अवस्थेत स्वतःभोवती आवरण निर्माण झालेले असते, म्हणून कोश अवस्थेत खाणे पूर्णपणे बंद होते. या कोशाच्या आत असलेल्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात. 6 पायांची लांबी वाढते आणि आकर्षक रंगांचे पंख तयार होतात. प्रश्न तिसरा, चुकी बरोबर ते सांगा. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. उत्तर, चूक. 2. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाही. उत्तर, बरोबर. प्रश्न तिसरा, अंड्यातून फुलपाखरांची सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. उत्तर, चूक. प्रश्न चौथा, गाळलेले शब्द भरा. 1. फुलपाखरांची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते. 2. फुलपाखरांच्या अळीला सुरवंट असे म्हणतात.